तर नमस्कार, मी सोफिया। तर आज आमच्या शाळेचे नाव सरस्वती साधना विद्या मंदिर शांतिवन आदवी। तर आज ह्या श्रावणी मॅडम तुम्हाला एक धडा शिकविणार आहे। त्या धड्याचं नाव आहे मिठाचा शोध। फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे। त्यावेळी माणूस कंदमूळ आणि मांस खात असे। त्यांना कपडे नव्हते किंवा खायला अन्न पदार्थही नव्हते। तेव्हा एक आदिमानव असंच जंगलामध्ये भटकताना त्याला एका झाडाच्या बुंद्यापाशी हरण दिसले। तर त्या झाडाच्या बुंद्यापाशी एक दगड होते। ते दगडांना ते हरण रोज चाटायचे। तर त्यानं या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले। एके दिवशी तो म्हणाला की बाबांनो, हे हरण रोज हे दगड का चाटतात, आपणही पाहूयात का चाटून। मग तो आदिमानवाने ते दगड चाटून पाहिलं तर त्याच्या जिभेवर एक वेगळ्या प्रकारचीच रेंगाळ उठली। मग त्याने ते दगड आपल्या गुहेत नेले व तो कंदमूळ खाताना व मांस खाताना रोज थोडा तो खनिज मिठाचा दगड चाटू लागला। असेच बरेच दिवस गेले। मग ते मिठाचे दगड संपले। मग त्याला वाटलं आपण डबल जावा, पण त्याने डबल ते दगड तोडून त्याचे काही तुकडे त्याच्या गुहेमध्ये आणले, पण त्याची काहीच चव लागली नाही। म्हणून तो भटकत पार जंगलाच्या टोकाला आला। जंगलाच्या टोकाला आल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारची अशी माती दिसली। त्या मातीच्या नंतर होतं एक मोठं समुद्र। तो त्या समुद्रामध्ये गेला, पण त्याच्या पायात काही चप्पल पण नव्हती, म्हणून त्याच्या पायाला खूप खरचटले होते। म्हणून ते पाणी त्याच्या समजा पायाला झोंबू लागले। मग त्याने ते पाणी थोडेसे पिऊन पाहिले तर त्याला ती चव ओळखीची लागली। म्हणून त्याने विचार केला की आपण हे पाणी घरी घेऊन आपल्या गुहेत घेऊन कसं जायचं। म्हणून त्याने एक बाजूला म्हणजे त्या समुद्राच्या बाजूला एक खड्डा खोदला। त्या खड्ड्यात त्याने ते पाणी साठवले आणि मग त्याची ती वाफ वरती गेली ढगात आणि मग ते मीठ खाली राहिलं। मग त्याने ते मीठ उचलून त्याच्या गुहेत आणले। धन्यवाद। तर मुलांना तुम्हाला कशी लागली हे मॅडम? छान। तर जाता ह्याला थँक्यू म्हणा। बाय मॅडम। तर धन्यवाद। या ठिकाणी 4थीचा मराठीच्या पुस्तकाला जो पाठ आहे मिठाचा शोध, तर ह्या ठिकाणी श्रावणी गव्हाणे ह्या विद्यार्थिनी खूप असं त्या पाठाचं एकदम पूर्ण मुखपाठ असं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे। तिचं पुनश्च एकदा आमच्या सर्व शांतिवन स्कूल परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन। टाळ्या।